प्रगत देशाच्या प्रवाहातून अनेक मैल दूर राहून बेलदार समाजातील आपला संसार मांडणाऱ्या, संघर्षाची परिसीमाच ओलांडलेल्या, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत भटकंती करणाऱ्या अशा वंचिताची व्यथा म्हणजेच एक वंचित. आई मी शाळेत जाणार. जातीनं बेलदार हवा आम्ही. मग कसं व्हायचं त्याच्या शाळेचं? हे बघा, शाळा इथेच असते. कमीत कमी 1 वर्ष तरी शाळेत पाहिजे. बेस नको पर घर पाहिजे. आयटी सोडते नाकू नको. बे माकडा बानी अंगाले 5-7 घर बांधा. देख देख, सारखी माझी पिछाडी लागू नको. गाडीचे हुकणारीचे हा घरासाठी कर्ज मिळते ना व. काय पेपर आहेत तुमच्याकडे? ओ काट्या कोट्याचा म्हणा काट्याचीच वावर, दान मिळता चोचीला तिथं रमत्या तिथवर. आणि त्या रंग्याच्या नादाला लागू नका. रंग्या कोण आहे? वस्ती राहायचंय तर शिस्तीत राहायचं. या शिराच्यालाच घालायला पाहिजे होती का जगाल तुझ्या? बरं काय नको आपलं घर. वय वय समधी म्हणत्यात काय आमचा गाणे अभिषेकणार हाय. आडानी पानाची रूढी मोडून टाकणार हाय. राखणार हाय नाव खराच राखणार हाय. त्या भटक्यांनी घर बांधलं. हॅलो साहेब, तुम्हाला ही जागा खाली करावी लागणार. 4,000 लागणार. एवढं पैक नाही आमच्याकडं. जन्मच आमचा गुन्हा आहे. आपल्या नशिबातच खोट आहे, दुसरं काय? हेच नसीब बदलायचं. रहिवासी दाखला आमच्याकडे नाही. जातीचा असून बी आमच्याकडे दाखला नाही जातीचा. आणि कोण आहे? भरलं जरी तर पण तहानेला वंचित का? तहान असली तर छोट्याशा वंजईला वंचित का?